नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण पाहत आहोत सामान्य ज्ञानची लेक्चर सिरीज आणि यामध्ये आरोग्यसेवक, पोलीस भरती, तलाठी, लिपिक, कर अधिकारी यासारख्या सरळ सेवा भरती ज्या आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञान कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि ते अगदी विषयानुसार प्रश्नमालिका आपण पाहत आहोत. आणि यामध्ये सुरुवातीला आपण राज्यशास्त्र विषयाचं बेसिक आपण पाहत आहोत. यामध्ये भाग 1 पाहिला होता, आज भाग 2 पाहणार आहोत. तर चला तर लगेचच सुरुवात करूयात 50 प्रश्नांना कोणताही वेळ न दवडता. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत झालेली एकमेव घटना दुरुस्ती कोणती? तर मित्रांनो 42वी घटना दुरुस्ती आहे, जी 1976 साली झाली होती. आजवर आपल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत एवढी एकमेव घटना दुरुस्ती झालेली आहे, लक्षात ठेवायची. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, 42व्या घटना दुरुस्तीने कोणते कोणते 3 शब्द प्रास्ताविकेत समाविष्ट केले? तर मित्रांनो समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत समावेश केला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, राज्यघटना आपले प्राधिकार कोणाकडून प्राप्त करते? तर त्याचं उत्तर आहे भारतीय जनतेकडून राज्यघटना आपले प्राधिकार प्राप्त करत असते. प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, भारतीय राज्याचे कोणते कोणते आदर्श आहेत? तर त्याचं उत्तर आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे 5 आपल्या भारतीय राज्याचे आदर्श आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतीय घटनेचे उद्देश किंवा आकांक्षा कोणत्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे भारतीय राज्यघटनेच्या आकांक्षा आहेत. तर मित्रांनो हे प्रश्न क्रमांक 4 आणि 5 हे जे आहेत आपण हे प्रस्तावनेमधून घेतले आहेत. हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तलाठीसारखे किंवा PSI सारख्या एक्झामला सुद्धा असे प्रश्न विचारलेले आहेत यापूर्वी, तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघा. चला पुढे बघूयात की प्रश्न क्रमांक 6, घटनात्मक राजेशाही पद्धतीत राष्ट्रप्रमुख कसा निवडला जातो? म्हणजे जिथं राजेशाही पद्धत असते तिथं त्यांचा राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती थोडक्यात किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणूयात, तो कसा निवडला जातो? तर तो वंश परंपरेने आपले पद धारण करत असतो, तिथं त्याची निवड होत नसते, जशी आपल्या इथं निवड होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, गणराज्य शासन पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख कसा निवडला जातो? तर त्याचं उत्तर आहे लोकांद्वारे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे. म्हणजे आपली पण गणराज्य पद्धती आहे आणि आपला शासन प्रमुख म्हणजे राष्ट्रपती कसे निवडले जातात? लोकांद्वारे अप्रत्यक्षपणे निवडले जातात. कारण आपण खासदारांना निवडून देतो प्रत्यक्षपणे आणि ते खासदार राष्ट्रपतीला निवडतात, म्हणून आपला शासन प्रमुख हा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. चला पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, प्रास्ताविकेत कोणत्या कोणत्या न्यायाची स्वरूपे स्वीकारली आहेत? कोणते कोणते न्याय आहेत? सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय हे न्यायाची स्वरूपे आपण प्रास्ताविकेत स्वीकारलेली आहेत. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारतीय शासन व्यवस्थेच्या कार्यकारी मंडळात, हे बघा कार्यकारी मंडळात लक्षात ठेवायचा शब्द, कार्यकारी मंडळात कोणाकोणाचा समावेश होतो? तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी या 5 जणांचा कार्यकारी मंडळात समावेश होतो. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतीय शासन व्यवस्थेच्या कायदे मंडळात, वरती होतं कार्यकारी मंडळ, इथं आहे कायदे मंडळ, कोणाकोणाचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती आणि संसद. संसद म्हटलं की मग त्याचे 2 सभागृह कोणते कोणते? लोकसभा आणि राज्यसभा. म्हणजे याचं उत्तर कसं आहे? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा किंवा राष्ट्रपती आणि संसद म्हटलं तरी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, भारतीय शासन व्यवस्थेच्या न्यायमंडळात कोणाकोणाचा समावेश होतो? तर याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय या 3चा न्यायमंडळात समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश घटनेवरून भारतीय घटनेने स्वीकारलेली महत्त्वाची तत्त्वे कोणती आहेत? तर ती महत्त्वाची तत्त्वे आहेत संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, कायदा करण्याची पद्धत आणि एकेरी नागरिकत्व. तर मित्रांनो ब्रिटनच्या घटनेवरून आपण एवढे महत्त्वाची तत्त्वे आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारली आहेत. लक्षात ठेवायची सगळे महत्त्वाची तत्त्वे आहेत. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी आपण पाहत आहोत, अमेरिकन घटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेली महत्त्वाची तत्त्वे कोणती? तर आपलं जे उपराष्ट्रपतीचं पद आहे आणि न्यायिक पुनर्विलोकन. आता न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? तर ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर हे 2 तत्त्व आपण अमेरिकन घटनावरून स्वीकारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14 आहे, समवर्ती सूची आणि संयुक्त बैठक हे तत्त्व भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारलं आहे? तर ते ऑस्ट्रेलियाकडून हे 2 तत्त्व स्वीकारले आहेत. प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. अगदी मी क्रमवार तुम्हाला या ठिकाणी प्रश्न सांगत आहे, ते तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न पाहायला भेटतील. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 15 काय आहे? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे प्रास्ताविकेमध्ये आलेले शब्द आहेत, आपण प्रस्तावना वाचलेलं असेल, आम्ही भारताचे लोक वगैरे
इथपासूनची. तर त्यात हे जे 3 शब्द आले तर हे आपण कोणत्या देशाकडून स्वीकारलेत तर हे फ्रान्सची जी घटना आहे त्याच्याकडून स्वीकारलेली आहेत. प्रश्न क्रमांक 16 आहे मूलभूत कर्तव्य जे आहेत आपले त्याचा स्वीकार कोणत्या देशाकडून केला आहे तर रशियाकडून. त्यालाच USSR म्हणतात तत्कालीन काळात युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया असं नाव होतं. आता त्याला आपण रशिया म्हणतो. प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत आजवर किती वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे तर 1 वेळाच केली आपण पाहिलं मगाशी कोणती 42वी घटनादुरुस्ती 1976 साली. प्रश्न क्रमांक 18 आहे एकूण मूलभूत कर्तव्य किती तर ते 11 आहेत. तर मी तुम्हाला एक या ठिकाणी होमवर्क देणार आहे की मूलभूत कर्तव्य हे 2 वेगवेगळ्या घटनादुरुस्तीने जोडले आहेत. तर अगोदर जी एक घटनादुरुस्ती झाली तिनं 10 मूलभूत कर्तव्य जोडली होती आणि नंतर जी झाली होती तिनं 1 मूलभूत कर्तव्य जोडलं होतं. तर अशा त्या 2 वेगवेगळ्या घटनादुरुस्त्या कोणत्या हे तुम्ही सांगायचं आहे कमेंटमध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 की KM मुन्शी जे आहेत यांनी प्रास्ताविकेला घटनेचं काय म्हटलं होतं. प्रास्ताविका म्हणजे घटनेचं काय आहे असं म्हटलं तर ते होरोस्कोप म्हटलं होतं. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याच्यापूर्वी अनेक एक्झामला येऊन गेला आहे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे फाळणीपूर्व भारतात एकूण किती संस्थानं होती म्हणजे जेव्हा भारत पाकिस्तान आणि बांगलादेश जेव्हा एकत्र होते तेव्हा भारतामध्ये एकूण किती संस्थान होते तर 562 संस्थान होते. फाळणीनंतर भारताच्या हद्दीत किती संस्थाने उरली म्हणजे 1947 नंतर तर 552 संस्थानं उरली. प्रश्न क्रमांक 22 आहे स्वातंत्र्यापूर्वी किती संस्थाने भारतात विलीन झाली. तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतात वेगवेगळी संस्थानं विलीन करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. तर स्वातंत्र्यापूर्वीच जवळजवळ सर्व संस्थानं विलीन झाली होती. तर ती कोणती होती किती होती तर 449 होती. मग प्रश्न क्रमांक 23 आहे की स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झालेली 3 संस्थानं कोणती की ज्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागले आहेत. तर ते 3 संस्थान आहेत जम्मू काश्मीर जुनागड आणि हैदराबाद. लक्षात ठेवायचे हे खूप महत्त्वाचे 3 संस्थान आहेत. याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो प्रश्न क्रमांक 24 आहे की पोलीस ॲक्शन अंतर्गत राबवलेले जे ऑपरेशन पोलो होतं लक्षात ठेवायचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑपरेशन पोलो ह्या मोहिमेने कोणते संस्थान भारतात विलीन केले म्हणजे थोडक्यात काय आहे की ऑपरेशन पोलो राबवून आपण कोणतं संस्थान भारतामध्ये विलीन केलं होतं तर हैदराबाद संस्थान आहे 17 सप्टेंबर 1948 रोजी. त्याच्यामुळंच हैदराबाद संस्थान ह्या ऑपरेशन पोलोनुसार भारतात सामील झालं होतं. हे 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन पण साजरा केला जातो हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणखीन पुढं काय प्रश्न क्रमांक 25 याला नेहरू रिपोर्ट म्हणलं की आपल्याला कन्फ्यूज होईल म्हणून मी या ठिकाणी नाव दिलं आहे मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू अध्यक्ष असलेला नेहरू रिपोर्ट कधी प्रसिद्ध झाला तर तो 1928ला प्रसिद्ध झाला आहे लक्षात ठेवायचं. नेहरू रिपोर्ट म्हणलं की पंडित जवाहरलाल नेहरू असं वाटतं परंतु नाही मोतीलाल नेहरू हे अध्यक्ष होते त्याचे. प्रश्न क्रमांक 26 आहे 1948 साली जो SK धर आयोग नेमला होता तर तो कशासाठी नेमला होता तर राज्य पुनर्रचनेबाबत शिफारशी करण्यासाठी हा आयोग नेमला होता 1948 साली. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 27 1949 JVP ही जी समिती होती त्यात कोण सदस्य होते तर त्यात सदस्य होते जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की जवाहरलाल नेहरूचा J वल्लभभाईचा V आणि पट्टाभीचा P असं तिघाच्या नावाच्या इनिशियलवरून ही JVP समिती हिचं नाव पडलेलं आहे लक्षात ठेवायचं. ही पण राज्य पुनर्रचनेसंबंधात काय करता येईल काय शिफारशी देता येतील किंवा राज्याचे पुनर्गठन कसं करता येईल या संदर्भातच ती नेमली होती. पुढं बघा 28वा प्रश्न आहे आंध्र प्रदेशचे तेलुगू भाषिक राज्यासाठी 52 दिवस उपोषण केल्यानंतर निधन पावलेले नेते कोण होते तर पोट्टी श्रीरामुलू हे नेते होते. यांनी आंध्र प्रदेश राज्य म्हणजे तेलुगू भाषिकांचं आंध्र प्रदेश राज्य यासाठी 52 दिवस उपोषण केलं होतं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे 1953 साली नेमलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर फाजल अली हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्याचे सदस्य कोण होते KM पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू हे 2 त्याचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 30 आहे 2000 साली कोणत्या 3 राज्यांची निर्मिती झाली होती तर ते 3 राज्य आहेत छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड. हे अशी सिक्वेन्स आहे याच्या तारखी वेगवेगळ्या आहेत परंतु ह्या 3मध्ये पण छत्तीसगडची निर्मिती अगोदर झाली नंतर उत्तराखंडची आणि सर्वात शेवटी झारखंडची झाली होती. ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक 39 आहे मित्रांनो माफ करा प्रश्न क्रमांक 31 आहे भारतीय नागरिकत्व कायदा किती साली करण्यात आला तर 1955. अतिशय महत्त्वाचं आहे कारण आता आपण सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट CAA हा जो पाहिला त्याच्याबद्दल भारतात खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली होती.
तर त्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे. येण्याची शक्यता आहे की भारतीय नागरिकत्व कायदा कधी झाला आहे? 1955ला. प्रश्न क्रमांक 32 आहे, भारतीय नागरिकत्व संपादन करण्याचे मार्ग किती आहेत वेगवेगळे? तर 5 मार्ग आहेत असे, की ह्या 5 मार्गाने आपण भारताचं नागरिकत्व म्हणजे आपण म्हणजे परकीय देशातला एखादा नागरिक आपल्या भारताचं नागरिकत्व कोणत्या कोणत्या पद्धतीने 5 मार्गाने मिळवू शकतोय. जन्मतत्वाद्वारे, जर तुमचा जन्म भारतात झाला तर नागरिकत्व भेटेल. वंश तत्वाद्वारे, नोंदणी तत्वाद्वारे, स्वीकृती तत्वाद्वारे आणि प्रदेशाच्या सामीलीकरणाद्वारे हे अशा 5 वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला भारताचं नागरिकत्व भेटतं. प्रश्न क्रमांक 33 आहे, भारतीय नागरिकत्वाचा लोप किती पद्धतीने होतो मग? तर 3 पद्धतीने होतो. कोणत्या कोणत्या? नागरिकत्वाचा त्याग करणे, नागरिकत्व संपुष्टात येणे आणि नागरिकत्व काढून टाकणे. या 3 पद्धतीने आपल्याला भारतीय नागरिकत्वाचा लोप करता येतो. प्रश्न क्रमांक 34 आहे, प्रवासी भारतीय दिन केव्हा साजरा केला जातो? तर 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले याचा समर्थनार्थ किंवा याच्या प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35 आहे, भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्कांचा समावेश कोणत्या भागात केला आहे? तर भाग 3 मधील कलम 12 ते 35. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मूलभूत हक्क पण खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला आता ते पुढं पाहिजेच आहेत, पाहणार पण आहोत आपण. तर हे लक्षात ठेवायचं आहे, कधी कुठं आहेत मूलभूत हक्क? भाग 3 मधील कलम 12 ते 35. प्रश्न क्रमांक 36 आहे मित्रांनो, मूलभूत हक्कांचा समावेश असल्यामुळे भाग 3चा उल्लेख काय केला जातो? तर भारताचा मॅग्ना कार्टा असा त्याचा उल्लेख केला जातो भाग 3चा मूलभूत हक्कांचा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37, केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क कोणते आहेत? तर ते आहेत कलम 15. कलम 15 मध्ये काय आहे की पुढं सांगणार आहे, ठीक आहे. फक्त हे लक्षात राहू द्या, 12 ते 35 मध्ये जे मूलभूत हक्क आहेत त्यातला कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 29 आणि कलम 30 यामध्ये जे हक्क दिले ते फक्त भारतीय नागरिकांना आहेत, परकीयांना नाहीत. इतर जे हक्क उरलेले असतात ते भारतीय नागरिक आणि परकीय सर्व व्यक्तींना समान लागू असतात. परंतु हे जे आहेत एवढे हे फक्त भारतीय नागरिकांना लागू असतात. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, मूलभूत हक्कांचे स्वरूप कसे आहे? हा प्रश्न वेगवेगळे कन्फ्यूज करू शकतो, परंतु मी जाणून बुजून घेतलं आहे की मूलभूत हक्क हे मर्यादित स्वरूपाचे असतात आणि गुणात्मक असतात, म्हणजे ते अमर्याद नसतात. प्रश्न क्रमांक 39 आहे, मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास ते कोणत्या न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून घेता येतात? तर कलम 32 घटनात्मक उपाययोजनाचा जो अधिकार त्याद्वारे, म्हणजे कलम 32 अन्वये सर्वोच्च न्यायालयाकडून, तर कलम 226 अन्वये उच्च न्यायालयाकडून आपल्याला ते परत प्राप्त करून घेता येतात. लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याला वाटलं तर स्टार करून ठेवा. प्रश्न क्रमांक 40 आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात देखील राष्ट्रपती कोणत्या कलमातील हक्क स्थगित करू शकत नाहीत? तर कलम 20 आणि 21 आहे. ह्या 2 कलमात जे हक्क आहेत ते स्थगित करू शकत नाही. तुम्ही मला सांगायचं आहे की ह्या 20 आणि 21 मध्ये कोणते कोणते हक्क दिले आहेत. हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. कलम 41 आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 अंतर्गत 6 मूलभूत स्वातंत्र्य कोणत्या आणीबाणीच्या आधारावरती स्थगित करता येतात? म्हणजे आपल्याला माहिती आहे की आणीबाणी लागू झाली की राष्ट्रपती आपले वेगवेगळे हक्क जे असतात ते स्थगित करू शकतात, परंतु त्यासाठी पण काही मर्यादा आहेत, काही अटी आहेत. तर मग आपले कलम 19 अंतर्गत जे आपल्याला वेगवेगळे 6 मूलभूत अधिकार दिले आहेत, बोलण्याचं, फिरण्याचं, भाषण करण्याचं, सभा करण्याचं, व्यवसाय करण्याचं, असे वेगवेगळे स्वातंत्र्य दिले आहेत, ते कोणत्या आधारावरती स्थगित करता येतात? तर युद्ध किंवा आक्रमणाच्या आधारावर जी बाह्य आणीबाणी लावलेली जाते त्या आणीबाणीच्या आधारावरच हे हक्क स्थगित करता येत असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 42 आहे मित्रांनो, राज्यसंस्थेची व्याख्या, म्हणजे राज्यसंस्था म्हणजे काय बाबा? तर हे राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे करण्यात आले? तर कलम 12 मध्ये अशी व्याख्या दिली आहे की राज्यसंस्थेमध्ये कशा समावेश होईल. म्हणजे थोडक्यात काय, भारताची संसद असेल, राज्य विधानमंडळ असेल, जिल्हा परिषद, नगरपालिका, ह्या सगळ्या ज्या आणखीन काही गोष्टी असतील ह्या राज्यसंस्थेच्या संस्था म्हणून यांचा उल्लेख केला जातो. प्रश्न क्रमांक 43 आहे, संसदेने केलेला कायदा घटनेशी म्हणजे राज्यघटनेशी सुसंगत आहे किंवा नाही हे तपासण्याची न्यायालयाची शक्ती कोणती? तर ती आहे न्यायालयीन पुनर्विलोकन. ओके, हे लक्षात ठेवायची. मी मागाशी म्हटलं होतं की न्यायालयीन पुनर्विलोकन आणि उपराष्ट्रपतीचे पदे आपण अमेरिकेकडून घेतलेले तत्त्व आहेत. तर मग ते न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? तर संसद जे कायदा करत असते किंवा राज्य विधिमंडळाने केलेला कायदा पण तो घटनेशी सुसंगत आहे की विसंगत आहे हे न्यायालय तपासत असतं आणि न्यायालयाची ही तपासण्याची शक्ती म्हणजेच न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, हे लक्षात ठेवायचे. प्रश्न क्रमांक 44 आहे, न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्त्व राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे? मग तर कलम 13 मध्ये हे सांगितलेलं आहे.
प्रश्न पुढचा आहे 45. राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत कायदा या शब्दाची व्याप्ती देण्यात आली आहे? तर कलम 13चा जो उपकलम 3 आहे त्याच्यामध्ये कायदा या शब्दाची व्याख्या दिली आहे. म्हणजे कायदा म्हणजे काय या संदर्भात त्यात अगदी डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे. मूळ राज्यघटनेमध्ये किती मूलभूत हक्क सांगितले होते? तर ते 7 मूलभूत हक्क आहेत. लक्षात ठेवायचं आहे. आत्ता सध्या फक्त 6च आहेत. एक मूलभूत हक्क संपुष्टात आणलेला आहे. प्रश्न क्रमांक 47 आहे. कलम 31 अंतर्गत येणारा संपत्तीचा हक्क कोणत्या घटनादुरुस्तीने वगळण्यात आला? मी आत्ताच म्हणलो ना की एक मूलभूत हक्क संपुष्टात आणला आहे. तर 44वी घटनादुरुस्ती जी 1978 साली झाली तिने कलम 31मध्ये आपला संपत्तीचा जो हक्क आहे मूलभूत हक्क तो वगळलेला आहे, रद्द केला आहे आणि तो आता कायदेविषयक हक्क बनवलेला आहे. तर तो मूलभूत हक्क नाही आहे. प्रश्न क्रमांक 48 आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? बरोबर. तर कलम 17 आहे. याचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षातच ठेवायचं आहे. अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे उच्च नीच जातीवरून हिणवणे वगैरे हे ज्या आपण आपल्या प्राचीन काळापासून आपण इतिहासामध्ये वाचतो की भारतामध्ये अस्पृश्यतेमुळे अशा अनेक वाईट गोष्टी घडल्यात. तर त्या अस्पृश्यता नष्ट कलम 17द्वारे केली हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 49 आहे. धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या 5 कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करणारे राज्यघटनेचे कलम कोणते? तर ते कलम आहे 15. तुम्ही ह्या गोष्टीवरून कोणत्याही व्यक्तीसोबत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कसल्याही प्रकारचा भेदभाव करू शकत नाहीत. हे खूप महत्त्वाचं कलम आहे. आपल्याला आपले अधिकार माहीत पाहिजेत, त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 50 आहे. सामाजिक भेदभाव दर्शवणारे म्हणजे आपण पाहतो काय समाजामध्ये वेगवेगळे प्रकारे भेदभाव आपण पाहत असतो. तर हा सामाजिक भेदभाव दर्शवणारे ज्या पदव्या असतात, रावबहादूर असेल, रायबहादूर असेल, राजा, महाराजा, पूर्वीच्या काळात इंग्रज अशा पदव्या द्यायचे. तर ह्यासारखे जे किताब होते ते राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे नष्ट केले? तर कलम 18 ह्या कलमाद्वारे हे म्हणजे एखाद्याला रायबहादूर म्हणणं, रावबहादूर म्हणणं, जहागीरदार म्हणणं हे आता आपण म्हणू शकत नाहीत कायदे म्हणजे घटनात्मक दृष्टीने म्हणजे असं सहज. त्याच्यामुळे काय होतं की एखादा माणूस विनाकारण समाजामध्ये उच्च मानला जातो, एखादा निम्नस्तरीय मानला जातो. त्याच्यामुळे हे 18 कलमाने राज्यघटनेच्या ते रद्द केले. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राज्यघटनेचे हे दुसऱ्या भागातील 50 प्रश्न पाहिले आहेत. तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. मला ठाऊक आहे काही प्रश्न खूप कठीण आहेत, परंतु कठीण प्रश्न जाणून बुजून घेतले आहेत. कारण हे कठीण प्रश्न आपल्याला अनेक ठिकाणी आता आपण पाहतो की परीक्षेचे काठिण्य पातळी वाढत चालली आहे. सामान्य ज्ञानाचा आवाका खूप मोठा आहे. त्याच्यामुळं आपल्याला आणखीन जास्तीत जास्त मेहनत करावी लागणार आहे. त्याच्यामुळं पुढचे 50 प्रश्न लवकरच मी घेऊन येईल. तोपर्यंत अभ्यास करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.